राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। मार्च अखेरचं लक्ष्य गाठा, बँकांना पीक कर्ज वाटप पूर्ण करावे। कर्जमाफीची शक्यता मावळली तर मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जासाठी शेतकरी पात्र असणार। ई-केवायसी नसल्याने 22 कोटी रुपयांचा निधी पडून तर खरीप हंगाम 2024 मध्ये जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून 466 कोटी 40 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। पीएम किसान केवायसीमध्ये पिंपरखेडा गाव अव्वल आलं तर योजनेच्या केवायसीचं 100% काम पूर्ण। सरकारी मदत आली पण 20,000 शेतकरी सापडण्यात, अतिवृष्टी अनुदान केवायसी न केल्यानं खात्यावर रक्कम वाटपाचा पेच। हिंगोली जिल्ह्यातील मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आर्थिक मदत मंजूर केलेली आहे, पण नुकसानीच्या मर्यादेतील सुमारे 20,000 शेतकऱ्यांचा शोध लागलेला नाही। त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर क्रमांक किंवा केवायसी केलेला बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांचा आर्थिक मदत पडून आहे। 1 आणि 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी सोमान घातले होते। हिंगोली शहरातील काही वसाहती पाण्याखाली होत्या, तसेच ग्रामीण भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप वाहून गेले होते, जमिनी खरडून गेल्या होत्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याचा महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी सरकारकडे केली होती। त्यानुसार जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांसाठी 419 कोटी 48 लाख 21,306 रुपयांची आर्थिक मदत जिल्ह्यातील प्राप्त झालेली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। रेशनवर 29,649 महिलांना मिळणार साडी, 11,861 साड्यांचं वाटप। ई-केवायसी न केल्यानं अतिवृष्टीचं 21 कोटी 77 लाख रुपये पडून 25 मार्चपर्यंत केवायसी करण्याचं आव्हान। जालन्यामध्ये मोसंबीचे भाव 25,000 रुपयावर, आंध्र प्रदेशामध्ये आवक तर भाव वाढण्याची शक्यता कमी। शेततळे ठरतायत शेतकऱ्यांचा आधार, योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाचं आव्हान, शेतकऱ्यांना पुढे येण्याची गरज। घरकुलाचं स्वप्न साकारतं पण अनुदान अपुरे, 1.25 लाखाच्या अनुदान घर बांधणं अशक्य, लाभार्थ्यांची शासनाकडे मदतीची मागणी। हरभरा डाळ, तूर डाळ 5 रुपयांना स्वस्त झाली तर अन्य किराणा मालाचे दर स्थिर झाले, खाद्यतेलाचा भडका मात्र कायम। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वादळी पावसांचा तांडव, काढणीला आलेल्या पिकांना फटका, फळांचं नुकसान, आनंदवाडीमध्ये शाळेचे पत्रे उडाले। टमाटो कांद्याचे दर घसरले, लिंबू महागले, बाजारामध्ये भाजीपालांची आवक वाढली, कडधान्य खाद्यतेलांचे दर स्थिर। शासन आपल्या दारी तर अभियानाला मोठा प्रतिसाद, रखडलेला अनेक नोंदीचा झाला निपटारा, शेतकरी खातेदारांमध्ये समाधानाचं वातावरण। केंद्राने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क हटवले, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू होणार। भारत सरकारने कांदा निर्यातीवरील 20% शुल्क मागे घेतले आहे। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। ग्राहक व्यवहार विभागाला शिफारशीनुसार महसूल विभागाने आज या संदर्भातील अधिसूचना जारी केली, त्यामुळे कांदा निर्यातदार आणि उत्पादक यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कांद्याच्या देशांतर्गत उपलब्धतेचे व्यवस्थापन आणि भाव नियंत्रणासाठी निर्यात शुल्क निर्यात बंदीपर्यंत कठोर उपाययोजना केल्या झाल्या होत्या, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जीएसटीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला, शेतकरीचा परतावा देण्याची मागणी, तर अशी आहे शेतकऱ्यांची अवस्था। चाऱ्यासाठी खर्च 25,000, दूध विकून महिन्याला फक्त 20,000 रुपये। शेतखतासाठी जनावरांचं संगोपन, दूध व्यवसायामध्ये तोट्यात, दुधाचे दर तुटक्यात शासनाचे लक्ष देण्याची गरज, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार। कशामुळे वाढत आहे सोन्या चांदीचा दर, सारेच झाले हैराण। गत 3 महिन्यामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। दर घसरल्याने हरभरा घरातच पडून तर शेतकऱ्यांच्या दरवाढीची प्रतीक्षा, 2 महिन्यामध्ये 900 रुपयांना उतरले भाव। 2 महिन्यापूर्वी खुल्या बाजारात हरभऱ्याच्या दराने प्रति क्विंटल 6,000 रुपयांची पातळी गाठली होती, तेच दर आता प्रति क्विंटल सरासरी 900 रुपयांना उरतले असून सध्या हरभऱ्याचा प्रति क्विंटल 5,100 रुपये दर मिळत आहे। यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत हरभऱ्याची विक्री थांबवल्याचा हरभरा त्यांच्या घरातच साठवून ठेवलेला आहे। दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार, एकूण 104 जणांना अटक। दुष्काळग्रस्त यादीमध्ये बोगस शेतकरी बजावली नोटीस, अनुदान परतीचे निर्देश, सुकळीत सर्वदायी घोळ तर पती पत्नी सासू सासरे यांना लॉटरी लागली। पूरग्रस्त गावांना यादीमध्ये बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी घुसवण्यात आलेली आहे। बाब निर्धन आल्यानंतर गावातील शेतकऱ्यांना
तहसीलदारांना तक्रार दिली। चौकशीचे निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली। निधी परत गेल्याने निराधारांचे 1.5 वर्षापासून होत आहे हाल। आता वाटपाची प्रक्रिया सुरू, 3 ते 4 महिन्याचा तुटीची शक्यता। कर्जाचा बोजा काही कमी होईना, शेतकरी वळले केळी लागवडीकडे। कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा। हळदीचे उत्पादन घटले, भावही घसरले, हळद काढणी मजुरी परवडना। वसमत तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी संकटात। शेती संबंधी जोडधंदा हवाय, पशुसंवर्धन कडे करा अर्ज। 10 ते 50 लाख रुपये मिळणार अनुदान। खात्यावर 1500 रुपये येणार होते, काय झाले? गोळ्या औषध होते उधारीवर। डिसेंबर 2024 पासून निराधार योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर। आधार लिंक नसल्याने गोंधळ उडाला। सरकारी मदत आली पण 20,000 शेतकरी सापडण्यात। अतिवृष्टीचा अनुदान KYC न केल्याने खात्यावर रक्कम वाटपाचा पेच। KYC नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 419 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्याही पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुरू आहे। बाधित शेतकऱ्यांना CSC केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या बँक खात्याला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे। तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये मदत रक्कम जमा होणार आहे। तर 19,276 शेतकऱ्यांना अजूनही KYC केली नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही। वैयक्तिक लाभाचे पैसे अडकले, शेतकरी हवालदिल। मार्च अखेर पैसे मिळतील, शेतकरी आशावर। सिन्नर तालुक्यातील 77 दिव्यांगांना अखेर अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ। धान्यसह शासकीय योजनेचा मिळणार लाभ। केंद्राला उशिरा सुचलेलं शहाणपण, कांदा उत्पादकांना मिळाला दिलासा। निर्यात शुल्क माफीमुळे बाजारभावाकडे शेतकरी वर्गाचं लक्ष। यंदाही शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं तर मशागतीचे दर वाढले। इंधन दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका। शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव नाही। चप्परपाड कमाई, 3 महिन्यामध्ये सोने 8,000 रुपयांना वाढले। चांदही झाली लाख मोलाची। गुंतवणुकीसाठी बनले सोनं आकर्षण। आयलानगरमध्ये ज्वारीला 3,600 ते 4,100 रुपये दर मिळतोय। आयलानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अजूनही ज्वारीची फारशी आवक होताना दिसत नाही। सध्या ज्वारीला प्रति क्विंटल 3,600 ते 4,100 रुपये असा सरासरी भाव मिळत आहे, तर 3,800 रुपयांचा दर मिळत आहे। सवलत हवी 1,500 रुपये द्या आणि दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र घ्या। रॉकेट सक्रिय असण्याची शक्यता। सवलतीच्या हळस्फोटी अनेक जण करतायत गैरसमजाचा वापर। व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी होणार। कृषी कर्जावरून केंद्रीय वित्त विभागाने दिले RBIला निर्देशन। शेतकऱ्यांचा पीक नुकसानीसाठी आता निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे। लोहऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले, अनेकांच्या घरावरील पत्र उडाली तर झाडे उन्मळून पडली, 1 जण जखमी। पीक विमा 705 कोटी रुपयांचा अग्रिम भरपाई मंजूर। 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे। मात्र यवतमाळ जिल्ह्यातील अधिसूचना फेटाळल्याने तेथील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना पीक विमाचा अग्रिम मंजूर झाला, तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची भरपाई मिळणार। सर्व सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट कृती। शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार। सर्व सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना कल्याणकारी योजनेच्या अत्यंत हिशोबाने वित्त पुरवठा करण्याचे संकेत दिले। 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पात वित्त आणि नियोजन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना वित्तमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल माहिती दिली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सर्व माहिती गोळा करणे सुरू असल्याची माहिती त्यांना दिली। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये अपेक्षित वाढ आवश्यक आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकंडे सहकारी विभागाकडून नोटीस कर्ज वाटपास अनियमितता प्रकरण। राज्य सरकारने आपल्या हिस्साचा पहिला हप्ता विमा कंपनीला दिलेला आहे, त्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली नाही। पण राज्य सरकार 2 दिवसांमध्ये आपला 700 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 2 दिवसात विमा कंपन्याला देईल, असे कृषी विभागाने सांगितले। राज्य सरकारने हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, असे माणिकराव कोकटे यांनी यावेळी सांगितले। प्रतिथेंब अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी 152 कोटी रुपयांचा निधी होणार वितरित। राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचन अनुदान
मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे, परंतु शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदी करून लाभ वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. कांदा मार्केटला शेतकऱ्यांना ठोकली कुलूप, वैजापूर व्यापारी मनमानी दराने खरेदी करत असल्याचा आरोप. गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत 116 कोटी रुपयांचं अनुदान. राज्य सरकारचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून आर्थिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये सुमारे 116 कोटी रुपये वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार? बँकांकडून वसुलीचा प्रयत्न सुरू असले तरी सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, तर बँकांना कर्ज वाटपाला आखडता हात घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावे यासाठी शेतकरी मात्र आग्रही आहेत.